विक्ट्री पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी. तर किरण मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. संघमालक आहेत स्वयं. तर एक संघमालक ANBचा तर एक संघमालक आपण पाहतोय जय मल्हार माकणे याच्या विरोधात गोलंदाजी करण्यास दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय तो या सर्कलमध्ये एक वायडिस लॉंग ऑन काऊ कॉर्नर झोन आणि एक आहे लॉंग ऑन. हे दोन खेळाडू आपण पाहत आहात. तो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण आपण पाहतोय तो म्हणजेच नेट ऑफ एरियामध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉईंट एक स्लिप आहे. एक 30 यार्ड सर्कलमध्ये थर्मन पहिला बॉल किरण दादा तो म्हणतोय अमित. पहिल्याच सामन्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कामगिरी केली नव्हती. मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा हालचाल नाहीये. डॉटच्या स्वरूपात चेंडू वेध घेतोय यष्टीरक्षकाचा. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा बॉल. पहिलं षटक प्रगतीपथावर. आमचे कॅमेरामॅन कपिल आम्ही त्यांचं करतो वेलकम. मात्र यावेळेस हलक्या हाताने खेळला इंटू द गॅप. चेंडू जातोय तो म्हणजेच कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हरच्या अमितच्या बॅटमधनं. एक धाव तर पहिली परंतु मना करतोय संतोष मळवे. या स्नो आणि वेटचं संतुलन आपण पाहतोय. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी हवा, कारण राईट हँडर बॅट्समनला हे थोडंसं खराब पाहतो. लेफ्ट हँडर बॅट्समनला ही सुविधा चांगली आहे, परंतु हवेच्या विरोधात संतोष मळवी एक स्टार खेळाडू आगरी 40+ लीगमध्ये खेळताना मॅन फ्रॉम चांदीवचा हा सर्वांचा चर्चित परिचित असलेला खेळाडू आपण पाहतोय. एक ऑलराऊंडर कोहिनूर रत्न आपण पाहतोय मॅन फ्रॉम चांदीप चा हा खेळाडू. तर त्याच्या विरोधात किरण मात्र काय करेल पाहूया. किरणचा पुढचा बॉल. हो मात्र हलक्या त्याने खेळून काढलाय एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. मात्र चित्त्याची दौड या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केले संतोषच्या बॅटमधनं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 धावा मात्र आपण पाहतोय. मेगा स्क्रीनवर आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा प्रदीप पाटील मॅन फ्रॉम बारडोली सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. स्वागत आहे तुमचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल किरण सज्ज झालाय, दाखल झालाय. तर समोर आहे बॅटर एक धडकेबाज अमित. यामध्ये सरळ हाताचा वापर. चेंडू मात्र इंटू द गॅप्स. 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. मात्र मना करतोय तो मळवी, संदीप मळवी एक स्टार खेळाडू. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ 4 धावा. टॉस जिंकल्यानंतर एक निर्णय घेतला होता प्रवीण पाटीलनं की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि प्राचारण केलं. या ठिकाणी ANB वॉरियर्स संघाचे बॅटर्स. पुढचा बॉल. यावेळेस पावलांचा वापर. या ठिकाणी मात्र बारडोली ब्रँडचा ब्रँडेड षटकार अमित नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. मिळतील 6 धावा. इथे रिफर केलं गेलंय पहा. तिसऱ्या पंचासाठी मदत मागतायत की 6 आहेत का पहा. तिसरे पंच या निरंजन सर लंच साठी आहेत वाटतं. 6 धावा. 6 धावा अमितच्या बॅटमधनं रिफर केला गेला होता आणि नीट्स तपासून झूम करून आम्ही पाहिलंय 6 धावा. पुन्हा एकदा पावलांचा वापर. चेंडू होता हवाई सफर. 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषा. बारडोली ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटीदार दर्जेदार दमदार अमित नावाचा चौकार. 4 धावा.
थँक्यू सो मच. 14 धावा धावफलकावर एक षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. अमितने 5 चेंडू फेस केले, 13 धावावर तो खेळतोय आणि संतोष मळवी मात्र एक चेंडू फेस करून 1 धावावर तो खेळतोय. अशा धावा जर आपण तपासून पाहिल्या तर 14 धावा मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहूया कोण गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. तो म्हणजेच जय मल्हार माकणे संघाकडनं. दुसरं पॉवर प्ले षटक आपण हाताळताना पॉवर प्लेमध्ये कमसे कम 20 ते 25 धावा झाल्याच पाहिजेत. याच उद्देशाने हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करताना, कारण एक मॅच गमावल्यानंतर ही मॅच फॉर महत्त्वाची आहे. ते म्हणजेच ANB संघ वॉरियर्स करता. भाल्या मामा मात्र आपण ड्रेसिंग रूममध्ये चांगले हास्यमित चेहरा त्यांच्या चेहऱ्यावर, चांगले शांत स्वभावाचे भाल्या मामा आपण पाहत आहोत. संदेश दादा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आहे. जय मल्हार माकणे संघाकरिता दुसरं षटक हाताळण्यासाठी रखरखत्या उन्हामध्ये मात्र दाखल झालाय. पाहूया कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्वीट साऊंड, काय टायमिंग साध्य केलंय. संदीप मळवी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. संदीपच्या बॅटमॅननं एक क्वालिटीदार, दर्जेदार, दमदार चौकार. सॉरी, संतोष मळवी, मला संदीप दादांचं नाव येतं. संतोष मळवी यांच्या बॅटमधनं जबरदस्त टायमिंग त्यांनी साध्य केलंय. संतोष मळवी आपण पाहत आहोत. धावा जर पाहिल्या तर 18 धावा. पुढचा बॉल मध्ये ब्लॉकचा चेंडू मात्र सरळ हलक्या हाताने खेळून दिलाय. सलमान दिला गेलाय. कुठल्याही पद्धतीची धाव नाहीये. डॉटच्या स्वरूपात चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग, लेंथ आणि लाईन. चौका मारल्यानंतर थोडासा संदेश कमबॅक करतोय त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. संतोष मळवी 3 चेंडू फेस करतोय, 5 धावा, टोटल 18. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटचा वापर करताय. चेंडू कार्पेट पद्धतीनं चेंडू प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव पूर्ण कंप्लीट केली. दुसरी धाव सिंगलमध्ये डबल कन्वर्ट होत आहे. संतोषच्या बॅटमधनं 2 धावा. 2 धाव्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 2-0. 20 धावा बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. षटक क्रमांक तपासून पाहिला तर 1.3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 20 धावा धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा मात्र शरीरापासून दूर, परंतु क्या बात है. एक मळवी नावाचा ब्रँडेड क्वालिटीदार षटकार. 6 धावा. या ठिकाणी 1.4 चेंडूचा खेळ, 26 धावा. ज्या पद्धतीने धाव्या हव्या होत्या त्या पद्धतीने मात्र 2 बॅटर आपले रुद्र अवतार धारण केलंय. मैदानाच्या आतमध्ये सुनामी लाटा हवेच्या झोक्यावर मात्र धावांची गती वाढवत असताना धावांचा डोंगर या ठिकाणी रचलाय. खूप चांगल्या धावा आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत 2 बॅटर्सचा. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट, क्वालिटीदार क्रिकेट, चांगलं एंटरटेनमेंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस या बत्त्याचे चेंडू जर दिले ना, कारण हा इलाका आहे माझा, या मी फटक्याचा आहे राजा. माझ्या रडारमध्ये चेंडू आला तर मी प्रायोजित कार्यक्रम करतो आणि तोच कार्यक्रम या ठिकाणी केलाय. तोच म्हणजे संतोष मळवी दादा यांच्या बॅटमधनं उच्चांक षटकार. 6 धावा. सव्वीस धावा धावफलकावर या षटकाराने. 26 धावा लागतायत. चांगला स्कोर बनवलेला आहे. अजून सुद्धा या षटकातला 1.4 चेंडू झालेले आहेत. अजून सुद्धा 2 चेंडू हाताळायचे आहेत. संदेश दादावर मात्र हल्ला चढवलाय संतोष मळवीने. 2 चेंडू मात्र
मैदानाच्या बाहेर अजून सापडलेले नाहीत एक चेंडू, परंतु आता हा चेंडू मॅच बॉल आलेला आहे. काय कमालीची बॅटिंग आणि फुल एंटरटेनमेंट, प्रेक्षकांच्या हृदयाच्या पैसा वसूल मॅच आणि मनामध्ये जाऊन बसलाय. 26 धावा धाव फलकावर. 26-10, 1.4 चेंडूचा खेळ, 26 धावा मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सॉरी 32 धावा, 32 धावा, 2 सेकंद, 32 धावा आपण पाहतोय. चांगला एक एक धावाला किती महत्व असतो, परंतु यात 6 धावा आणि या ठिकाणी 32 धावा आपण पाहतोय. अजून सुद्धा या षटकातला एक चेंडू शेष आपल्याला पाहायला मिळतोय. हो, मात्र शहरापासून दूर थोडंसं कमबॅक केलंय संदेश यांचा. स्लोवर चेंडू मात्र आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपात चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. अर्थातच 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 32 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या तर सरांना मी प्रश्न केला आहे, तर 18 धावा त्याने खर्ची केल्यात. थोडंसं महागडं षटक संदेश यांचं रखरखत्या उन्हामध्ये. या आपण ऐकूया, जाऊया संगीत कक्षामध्ये आणि एक उर्वी डीजेला संधी देऊया. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रवीण. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण धावा रोखणं खूप गरजेचं आहे आणि विकेट चटकावणं देखील खूप गरजेचं आहे. त्यासाठी विकेट टेकर गोलंदाज या ठिकाणी यूज केलाय प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश दादांचं महागडं षटक, 18 धावा त्याने त्या षटकामध्ये दिल्या होत्या. 32 धावा आपण पाहिल्या 2 षटकाखेरीज. पुढचा बॉल, बॉलांचा वापर पुन्हा मात्र अमित दादा थांबायचं नाव नाही. इंटू द गॅप्स, गेट इट फॉर रन्स. अमितच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार दमदार 40+ APL चौकार, 4 धावा. छत्तीस धावा आपण पाहतोय. खूप चांगलं, कारण पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये ना 32 धावाल्यानंतर थोडंसं मनबॉल कॉम्पिटिशन वाढलंय या बॅटरचं. आणि कुठलीही गोलंदाज येऊ द्या, आम्ही त्याला दे धनादन मात्र फटकेबाजी करू आणि त्याच पद्धतीनं दे धनादन फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. अमित पुन्हा एकदा यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर दंडित करतायत गोलंदाजाला पंच सुनील सर. अवांतर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद 37 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. पुढचा बॉल, पुन्हा मात्र थोडासा लेग मारा केला होता, मग आडव्या पट्ट्याने खेळलाय. मिड विकेट या एरियामध्ये डीप बॅक स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण केले आणि एकामध्ये दुसरी सुद्धा कन्वर्ट होते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 39 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आपण पाहतोय. तेच म्हणजेच 2.2 चेंडूचा खेळ. पुन्हा एकदा पावलांचा वापर. चेंडू थोडा वेळ हवाई सफर, परंतु लॉंग ऑफला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. चांगलं खूप क्षेत्ररक्षक आणि चित्त्याची दौड असते. खूप चांगली दौड आपल्याला पाहायला मिळतोय संतोष दादांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करतायत. 41 धावा धाव फलकावर. 2.3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 41 धावा, कुठल्याही प्रकारचे विकेट नाही, म्हणून बोलतो ना बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. पुढचा बॉल, पुन्हा पावलांचा वापर, परंतु या वेळेस मात्र पावलांचा वापर केला होता. चेंडू स्पिन झाला, कारण लेगवरून ऑफ ब्रेक केलेला चेंडू नीटसा समजला नाही अमितला. मात्र पुढे आले होते. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. वेध घेतला यष्टी रक्षकाचा आणि यष्टी रक्षकाने आपला रोल चांगला अदा केला. मात्र विकेटचं पतन. याच डीजे
न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नितेश संतोष मडवी 7 चेंडूमध्ये 19 धावा आपण पाहतोय. चांगली खेळी आपल्या संघाकरिता, आपल्या संघ मालकाकरिता चांगली खेळी मात्र केली. जोपर्यंत संतोष दादा मैदानाच्या आतमध्ये आहेत ना तोपर्यंत आशा पल्लवित असतील, त्या म्हणजेच ANB वॉरियर संघ नायकाच्या समर्थकांचा. पुढचा बॉल पुन्हा पावलांचा वापर, स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ हाताने चेंडू खेळलाय परंतु लॉंग ऑनचा खेळाडू त्या ठिकाणी खूप वेगाने येतोय. मात्र सिंगल नितेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 42. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल. 2.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 42 धावा. चांगला फाउंडेशन उभारलंय ते म्हणजेच ANB. रिव्हर्स अटॅक केलाय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. उच्चांक संतोष दादाच्या बॅटमधनं गगनचुंबी षटकार. 6 धावा. 48 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 48 धावा. संतोष दादा नावाचं वादळ घोंगावतंय मैदानाच्या आतमध्ये. बिनबादल बरसात होते आणि खरोखरच या रखरखत्या उन्हामध्ये फुल एंटरटेनमेंट करतोय संतोष दादा. क्या बात है, जबरदस्त बॅटिंग. संतोष मडवी 8 चेंडू फेस करून 25 धावा वैयक्तिक करतोय. क्या बात है. तीन षटकार उच्चांक संतोष दादाच्या बॅटमधनं. 8 चेंडू फेस करून 25 धावा तो करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय किरण. स्वतः संघमालक आहेत. हो मात्र थोडासा लेग आपण पाहूया. 1 धाव तर या ठिकाणी, परंतु एक्सरसाइज करताना पंच आणि बाईच्या स्वरूपात अशा 2 धावा अर्जित करतील आमचे स्कोरर. धावसंख्या जाऊन पोहोचते 5-0. 50. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये ANB वॉरियर संघ जाऊन पोहोचतोय 50 या आकड्यावर. पुढचा बॉल किरण दादांचा. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला, यावेळेस देखील सक्सेसफुल. चेंडू सरळ निघून जातोय. निसर्गरम्य झाडांच्या मध्ये जाऊन पडलाय. 90 मीटरचा उच्चांक षटकार. 4था षटकार येतोय संतोष दादाच्या बॅटमधनं. गरजताना बरसताना थांबायचं नाव नाहीये. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर. पहिलं मॅच हरल्यानंतर मात्र आता रुद्र अवतार धारण करतोय संतोष दादा. क्या बात है. पुढचा बॉल पाहूया कशा पद्धतीने हँडल करेल. पुन्हा रिबलायसन पुन्हा त्याच वेळेस तोच फटका, परंतु यावेळेस फाईन लेगच्या वरनं उच्चांक बॅट टू बॅट. दुसरा षटकार. 6 धावा. क्या बात है. फुल एंटरटेनमेंट. कोण म्हणेल 40+ मॅच आहेत. यात तर युवा खेळाडूंचा जोश आणि होश आणि इथे धावांचा पाऊस. ज्या पद्धतीनं केरळमध्ये जास्तीत जास्त पावसाची नोंद केली जाते, परंतु या सरपड्या ग्राउंडवर जास्तीत जास्त धावांची नोंदणी केली जाते संतोष दादाच्या बॅटमधनं. क्या बात है. 10 चेंडू फेस करतोय. 37 धावा. 370चा स्ट्राईक रेटने खेळतोय. जबरदस्त. एक राऊंडर कसा असावा तर तो संतोष दादा सारखा असावा. क्या बात है. मात्र माखणी संघाला नक्कीच संतोष दादांची विकेट घेणं खूप गरजेचं आहे. विकेट थोडंसं घेतले तरी थोडंसं प्रेशर येऊ शकतो. वेळ बदलवलेली आहे या ठिकाणी आणि ते वेळेचा बादशाह आपण पाहतोय. तोच क्रिकेटचा बाहुबली आपण पाहतोय संतोष दादा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. किरणचा पुढचा बॉल. शॉर्ट डिलिव्हरी ही सोडणार नाहीये, कारण त्याच्या रडारमध्ये आलेला हा 3रा सलग कार्यक्रम केलाय, प्रोग्राम केलाय संतोष दादाने. बॅट टू बॅट 3रा षटकार. 6 धावा. संदीप ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटीदार दमदार षटकार.
11 चेंडू फेस करून 43 धावावर खेळतोय. पाहूया 7 धावांच्या दुरीवर. मात्र जोपर्यंत संतोष दादा चारी बाजूला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, त्याच्यानंतर मात्र पुन्हा काय स्ट्रोक खेळलाय, कारण लेग फुल चेंडू दिला होता, शॉर्ट प्लेन डिलिव्हरी केली होती, पुरेपूर टायमिंग दिला होता. संतोष दादाने ते टायमिंगचा पुरेपूर स्ट्रोकसाठी जागा बनवले आणि मात्र थर्डमॅनच्या वरनं एक उच्चांक षटकार किरण दादावर हल्ला बोल चढवलाय. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवणारा एकमेव वन मॅन शो संतोष दादा. ओ यावेळेस पहा कसं मेट ऑफ जवळ घेतला जातं, कारण थोडंसं केंद्रित दूर किरण दादाची चांगली रणनीती आपण पाहिली आणि डॉटच्या स्वरूपात चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रवीणला पुढे घेतलाय, याचा अर्थ का थोडंसं कुठेतरी बॅटरचा जो लक्ष असतो ना त्या खेळाडूवर वेधत असतो. पुढचा बॉल, परंतु यावेळेस देखील गुटनाटेक तमाशा देख, परंतु यस नो वेटचं संतुलन आपण पाहिलंय. डॉटच्या स्वरूपात चेंडू हाताळताना यावेळेस मात्र किरण कमबॅक करतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 3.5 चेंडू, अजून सुद्धा एक चेंडू शेष आहे. पाहूया कशा पद्धतीने मात्र खेळणार आहे तो संतोष दादा. पुन्हा फोल्टा चेंडू स्ट्रेट साऊंड आलाय, परंतु कार्पेट पद्धतीने जमिनीला गुदगुले करत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, त्या ठिकाणी प्रोटेक्शन थोडंसं लूज, परंतु स्ट्राईकचा हुकमेक का स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. षटक या ठिकाणी संपलेला आहे. इथं आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 69 धावांचं डोंगर या ठिकाणी उभं केलंय, ते म्हणजेच जय मल्हार माकनेच्या विरोधात. त्याचा एकटा सिंहाचा वाटा जर आपण पाहिला तर संतोष मडवी 14 चेंडू फेच करून 44 धावांवर खेळतोय आणि टोटलिंग स्कोअर जर आपण पाहिला तर 69 धावा मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. 5वं षटक जय मल्हार माकने संघाकडनं कोण घेऊन येऊ पाहूया. प्रत्येक गोलंदाजाचा मात्र इथे सामना केलेला आहे. तेव्हा संतोष दादाने काय बॅटिंग केले, 44 धावांवर तो खेळतोय. 14 चेंडू त्याने फेस केलेत, जवळजवळ 5 ते 6 षटकार त्याच्या बॅटमधनं तुम्ही पाहिलंय. फुल एंटरटेनमेंट त्याने केलेलं आहे. मेगा स्क्रीनवर जे यूट्यूबशी जोडले आहेत त्या श्रोत्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय की तुम्ही मॅचचा आनंद घेतायत. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय मिलिंद दिलीप सर. दिलीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम खानिवडे. वसई तालुक्यातले दोन्ही खेळाडू पाहूया. रिबर पुन्हा अटॅम्प्ट केला आहे, परंतु यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. 69 धावा फक्त आणि फक्त 6 धावांवर दुरीवर आहे अर्धशतक संपादन करण्यासाठी. संतोष दादा मैदानाच्या आतमध्ये, मात्र मैदान ग्राउंड साफ करण्यासाठी वादळ आपण पाहतोय, त्याचं स्वागत करतोय या खेळाडूंचा. ते वादळ मैदानाच्या बाहेर गेलेलं आहे. दिलीप डेथ बॉल घोषित करतायत, बॉलला मृत्यू घोषित करतायत सुनील सर. पुढचा बॉल दिलीपचा समोर आहे. संतोष दादा, ओ सरळ सरळ फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर. आमच्या सलामी समालोचन कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी अवघ्या 2 धावाच्या दुरीवर मात्र अर्धशतक. पाहूया संतोष दादांचं स्वागत कशा पद्धतीने प्रेक्षक वर्ग करतील, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल तोच म्हणजेच गोलंदाज दिलीप दादा. हो 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 थांबाऊचं नाव नाहीये या ठिकाणी. मिड विकेट क्लिअर केलाय संतोष दादाच्या बॅटमधनं येतोय षटकार. आपली बॅट वरती करून प्रेक्षकांचं मनोगत करायचं आहे. संतोष दादा खूप चांगली बॅटिंग, 7 षटकार, 50 धावा, 17 चेंडू फेस केले, 54 धावा. पहा जर दिलीपने 3 चेंडू डॉट केले तर मराठी दणका मिलिंद सरांकडनं
₹1000 पारितोषिक या ठिकाणी ओपन केलेलं आहे. ATM ओपन केलेलं आहे. पहा क्रिकेटवरचं किती प्रेम आहे मिलिंद दादांचं. लहान मुलांवर देखील प्रेम असतो आणि क्रिकेटवर एक दिलदार व्यक्तिमत्व. मराठी माणूस कसा असावा तर मिलिंद दादासारखा असावा. पुढचा बॉल 3 चेंडू डॉट केले तर कारण समोर धडाकेबाज खेळाडू पावलांचा वापर होत आहे. पुन्हा एकदा चेंडू पाहूया. वन बाउन्स डीप बॅक्स क्लिअर करेल 4 धावांसाठी. खरोखरच काय म्हणेल माझ्याकडे शब्द नाही आहे. ते संतोष दादाची कौतुक स्तुती करण्यासाठी माझ्याकडे शब्द देखील नाही आहे. काय सुनामी लाटा मैदानाच्या आतमध्ये. टोटल फायटिंग स्कोर जर आपण पाहिला तर 83 3 83 धावा मैदानाच्या आतमध्ये. संतोष दादांचा वैयक्तिक स्कोर सरांना प्रश्न केला आहे तर 18 चेंडू आणि 56 धावा 58 धावा सॉरी. कालचं आपण पाहिलं तर हाफ शतक संजय दादांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा तेढामेढा स्ट्रोक परंतु सक्सेसफुल झालाय. 6 धावा. 8ही दिशेने तो फलंदाजी करतोय. एकही दिशा सोडली नाहीये. इतकी सुरेख गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार या ठिकाणी घेतलाय. टोटल धावा जर आपण पाहिल्या तपासून 89 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वन मॅन शो संतोष दादा. पुढचा बॉल शेवटचा चेंडू परंतु पाहूया डॉटच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण केले. मात्र संतोष दादांचा आटापिटा महेंद्रसिंग धोनी सारखा असतो परंतु 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल. टोटल फायटिंग स्कोर जर पाहिला तर 90 धावा आणि 91 धावांचं लक्ष जय मल्हार माकणी संघासमोर ठेवलेलं आहे. काय धुवेदार बल्लेबाजी केली. जवळजवळ 8 षटकार त्यांच्या बॅटमधनं. एकही दिशा अशी सोडली नाही आहे की त्यांनी ती दिशेला चेंडू पार केलं नाही आहे. रिव्हर किती अटेम्प्ट केलं आणि ते पण सक्सेस झालं आहे. आणि जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्मन्स आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला. एक जबरदस्त इनिंग त्याने पाहिली आणि जबरदस्त प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट त्या ठिकाणी संतोष दादांनी केला. वैयक्तिक धावा जबरदस्त केल्या त्या म्हणजे संतोष दादा. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. चला ओमसाई बिलीवर सरपाडा आणि रिहान सुपर किंग बहाडोली दोन्ही संघाचे संघनायक या. आणि बहाडोली संघासाठी थोडीशी डोकेदुखी असेल कारण मास्टर मुकेश पाटील यांचं आगमन झालंय. आता कर्णधाराला आणि संघ मालकाला प्रश्न पडला असेल की कोणाला काढायचं आता 11 मधून. कारण मुकेश मास्टरची तर जागा 11 मध्ये पक्की आहे. मग काढायचं कोणाला हा प्रश्न असेल. तर थोडीशी डोकेदुखी आहे. चला दोन्ही कर्णधार या नाणेफेकीसाठी. तर शिवसेना शाखा प्रमुख खराटारा आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब मराठी दणका यांच्याकडून लगातार 3 चौकार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लागलेला आहे. धन्यवाद सर.
चला प्लीज दोन्ही संघांना विनंती करतोय, आपण 2 बॅटर पाठवा आणि क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्या, कारण चौथा सामना सुरू आहे आणि खूप वेळ झालेला आहे. चला प्रवीण गरत अँड कंपनी, चला बॅटर पाठवा मैदानात, आणि भालेमामा अँड कंपनी, संतोष मडवी, प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला या प्रवीण पाटील, आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपला बाकी आहे तो घेऊन जायचा आहे. आदरणीय योगीजी तरे साहेब यांच्याकडून मात्र ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आहे, आणि ही ट्रॉफी आता प्रवीण पाटील हे मागच्या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचे मानकरी आहेत. तर पारितोषिक वितरण सोहळा पार पडतोय तिथे. प्रवीण पाटील, अभिनंदन, आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. थँक्यू. तर स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. संदेश, एक छोटा पॅक आणि बडा धमाका. तर ओम साई बिलीवर सरपाडा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. या वेळेला आपण बघतोय पहिला चेंडू संतोष मडवी काय सुरेख आणि अप्रतिम डिलिव्हरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र षटकाची सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. अप्रतिम चेंडूला हाताळलं जातंय. आज मात्र लयमध्ये फलंदाजी केलेली आहे संतोष मडवीने. इथे संदेश बघा, हे धाडस संतोषच्या विरोधात फार कमी फलंदाज करतात.
परंतु इथे कमी उंचीचा हा फलंदाज आहे, परंतु त्याची खेळण्याची पद्धत बघा किती व्यवस्थित आहे. चेंडू हाईटला होता, अतिरिक्त बाउन्स होता, तरी सुद्धा पुलचा फटका पॉवरफुल बघायला मिळाला आपल्याला. आणि संदेशने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की माझ्यामध्ये गुणवत्ता आहे. पुन्हा एकदा संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. संदेश या वेळेला एक धाव येताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि फेकी युस्तोवर 2 धावा पूर्ण होताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा खूप मोठं टार्गेट आहे. 91 धावा करायच्या आहेत. जेव्हा धावफलकावर 70-75 धावा लागल्या की 40% सामना आपण तिथेच गमावतोय. इथे तर 90 आहेत तब्बल. आदरणीय दिलीपजी तरे साहेब यांच्याकडून 6 बॉक्स हे मिनरल वॉटर बॉटलचे बॉक्स आलेले आहेत. पिण्याचं पाणी शुद्ध इथे पाठवलेलं आहे. त्यांचं आम्ही 40+ अग्री प्रीमियर लीगच्या कोर कमिटीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ होतोय, 6 धावा धावफलकावर. अववेळेला उंची दिलेला चेंडू होता, 1 बाउन्सचा इशारा येतोय पंचांकडून. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 6 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. तर विजयासाठी 25 चेंडूमध्ये 85 धावांचं लक्ष समोर आहे. 25 चेंडू आणि 85 धावा. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. नरेश चेंडूच्या खाली 1 बाउन्स. 4 धावा येतात आणि 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर बिनबाद 10. या स्पर्धेकरिता आपण बघतोय प्रथम क्रमांकाचं चषक आलेला आहे. कैलासवासी भास्कर बाबूराव तरे यांच्या स्मरणार्थ श्री अनिल भास्कर तरे उमरोळी यांच्याकडून आलेला आहे. द्वितीय क्रमांकाचं चषक आलेला आहे कैलासवासी सौभाग्यवती रिया रोहित पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोहित परशुराम पाटील यांच्याकडून आलेला आहे सरपडा. तृतीय क्रमांकाचं चषक कैलासवासी गजानन चिंतू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश गजानन पाटील सरपडा यांच्याकडून आलेला आहे. चौथ्या क्रमांकाचं चषक श्री राहुल प्रकाश पाटील तेंबोडे यांच्याकडून आलेला आहे चिंटू. मालिकावीर चषक आहे कैलासवासी जयेश दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल नरेश गरत सरपडा यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी दयानंद दादा कृष्णा वजे यांच्या स्मरणार्थ श्री निलेश जयवंत वजे दुकटन यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज व क्षेत्ररक्षक कुमार हिमय डुग्गू दीपेश पाटील सरपाडा यांच्याकडून. सर्व सामन्यांसाठी सामनावीर श्री योगेश रमेश तरे तेंबोडे यांच्याकडून. नेट फ्री व्यवस्था केलेली आहे श्री रजनीश गुणाजी पाटील उमरोळी यांच्याकडून. पाण्याची व्यवस्था केलेली आहे श्री साजन मधुकर पाटील उमरोळी यांच्याकडून. या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम रुपये 15,000 आलेले आहे उपेंद्र नारायण पाटील उमरोळी यांच्याकडून. गोलंदाज यावेळेला आपण बघतोय प्रवीण घरत बाद होतोय. तर श्री उपेंद्र नारायण पाटील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 आलेलं आहे. श्री जितेंद्र धर्मराज पामाळे तेंबोडे यांच्याकडून 5,000 रुपये. सौ दीपा व श्री तुषार भगवान पामाळे यांच्याकडून 5,000 रुपये. श्री यतिनी सुदाम वजे उमरोळी यांच्याकडून 1,001 रुपया. श्री शरद विश्राम घरत बिरवाडी 1,000 रुपये. श्री विकास आत्माराम किणी बिरवाडी 1,111. श्री मुकेश मोहन पाटील माकणे 1,001. श्री परमानंद तात्या पाटील बहाडोली 250 रुपये. श्री मनीष गावड आगरवडी 1,000 रुपये. श्री कमलाकर नारायण पाटील सरपाडा 3,000 रुपये. श्री रत्नकांत अरुण पाटील सरपाडा 3,000 रुपये. श्री जयप्रकाश वसंत पाटील सरपाडा 3,000 रुपये. श्री सुनील कमलाकर किणी सरपाडा 1,000 रुपये. श्री भौतेश जयवंत पाटील पंचाळी 2,100 रुपये. श्री शैलेश पाटील बोईसर 2,000 रुपये. श्री संजय गजानन पाटील शिवनसई 2,001 रुपया. माफ करा, संजय गजानन घरत
शिवनसई 2001, श्री मिलिंद रवींद्र पाटील उमरोळी यांच्याकडून 1000 रुपये, श्री श्रीकांत सुकुर ठाकूर बिरवाडी 1000 रुपये, श्री जगदीश अनंत पाटील बिरवाडी 1000 रुपये, श्री संदेश सुरेश पाटील उमरोळी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत. या सर्वांचं 40+ आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये वळतोय. तिथे थोडीशी मात्र चुकामुक झाली आणि संदेशला माघारी जावं लागतंय. दिलीप एका बाजूने आहे, एक आगरी समालोचक म्हणून ज्यांचं नाव पुढे येताना आपण बघतोय आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक प्रामाणिक माणूस म्हणून दिलीप पाटील खानिवडे यांच्याकडे बघितलं जातं आहे. कारण त्यांना एक पैशाने भरलेलं पॅकेट सापडलं होतं. ते बँकेच्या बाहेर आपली रिक्षा लावून बसलेले होते आणि त्याच्यामध्ये खूप मोठी रक्कम होती. मग ते बँकेच्या मॅनेजरला जाऊन भेटले की आत्ताच एवढी रक्कम काढून कोण बँकेतून तुमच्या गेले बघा. आणि त्या हिशोबाने मग त्यांनी ती चौकशी केली आणि त्या माणसाला ती रक्कम परत केली. त्यांचं या पंचक्रोशीमध्ये कौतुक केलं जाते. दिलीप पाटील असे आगरी बांधव आहेत आपले की ज्यांच्या माध्यमातून अशी समाजसेवा घडते. इथे बघा दिलीप पाटील यांच्या बॅटमधून सुरेख फटका येतोय. संतोष मडवी पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव. तर या कार्यासाठी खरोखरच आमच्या समालोचन कक्षाकडून या 40+ आगरी प्रीमियर लीगकडून सॅल्यूट असेल तुम्हाला. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय नितेश. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे बघा 1 धाव येते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जतीन किनी दर्शवतात की 12 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. 1.5 षटकांचा खेळ होतोय. डाऊन द लेग मारा होता. इथे 1 धाव मात्र बघा तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. वाईट बॉल आहे. पंचांनी मात्र 1+1 होईल का की धावपाद होईल हे आता तिसरे पंच ठरवतील. जतीन किणी मात्र आमचे ऑपरेटर इथे सज्ज झालेले आहेत पाटील नेटवर्कचे. तर फलंदाज बाद आहे. इथे मात्र आपण बघतोय फलंदाज होतोय बाद. संतोष हा बाद होतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. ॲज अ फिल्डर म्हणून माकडे प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता एक सीझनमध्ये. काही जबरदस्त फलंदाजी करतात संतोष, परंतु या वेळेला दुर्दैवीरित्या बाद झाले आणि हादरा बसतोय तो माकडे संघाला. तिसरा भूपेश गावड, माफ करा भूपेश घरत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय भूपेश घरतच्या बॅटमधून ही 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुरेखरित्या धावतात दोघेही फलंदाज.
बघा उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळायचं याच खेळपट्टीवर, तरी फलंदाजाने जरा धावताना खेळपट्टीच्या बाहेरून धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 15 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय पूर्णपणे जखडून ठेवलंय ANB वॉरियर्स दिवेकरपाडा संघाने. आणि ह्याचं कारण की संतोष मडवीचा तो आक्रमक पवित्रा. भूपेश घरतने षटकार मारला तर सचिन घरत यांच्याकडून 500 रुपये. बघा षटकार मारला तर 500 रुपये आहेत, तर सामना जिंकवला तर काय होईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय संतोष. भूपेशसाठी हा चेंडू असेल. यावेळेला सुरेख अप्रतिम. एक धाव तर येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होताना यतीन वझे. आता तुम्ही चुका जरी केल्या तरी काही नाही, कारण खूप धावा लागल्यात धावफलकावर. त्याच्यामुळे पूर्णपणे पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आहे भालेमामा अँड कंपनी. थोडेसे असतात परंतु तिकडे बघून. बघा फसवा चेंडू होता. ह्याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. लेगबाईचा इशारा येतोय पंचांकडून. आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या. भालेमामाची बॅटिंग बघायला सुद्धा इथे प्रेक्षक आहेत, परंतु उतरत नाहीत मैदानात. इथे बघा दिलीप पाटील 1 बाउंड चौकार. फटक्यामध्ये ताकद होती दिलीप पाटीलच्या. जसे ते समालोचन करतात तेव्हा ताकद असते ना, तशी या फटक्यामध्ये ताकद होती. आणि काल ते आमचे सामने बरोबर बघत होते, पूर्णपणे वॉश ठेवून होते. कोणाच्या हातून चुका झाल्या, कोणी चांगले फटके मारले, पूर्ण एक कॉमेंटेटर बरोबर लक्ष ठेवून असतो. इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय निर्धाव. यावेळेला मात्र एक धाव येताना दिलीपच्या बॅटमधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. भूपेश तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिसरी धाव सुद्धा पूर्ण होताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. ही धावपल विजयासाठी नाही, तर ही धावपल नेट रन रेट मध्ये सुधारणा करण्यासाठी आहे. कारण आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 65 धावा. 12 चेंडूमध्ये 65 धावांची गरज आहे. नरेश किणी कोपरवरून आहेत आणि कोपरवरून ते मात्र पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करतात 40+ क्रिकेट खेळण्यासाठी. नरेश किणी मॅन फ्रॉम कोपर. दिलीप पाटील मॅन फ्रॉम खानिवडे. म्हणजे एकाच हे तालुक्यातील 2 आजूबाजूची गावं आहेत ही. जसं दिवेकरपाडा आणि बहाडोली, उमरोळी बिरवाडी आणि सरपाडा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नरेश किणी आपल्याला बघायला मिळतोय.
दिलीप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता दिलीपचा, परंतु इथे एक धाव आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना भूपेश. स्ट्राईक एंडवर आहे तर एका बाजूने नरेश किणी. मुकेश पाटील बहाडोली मास्टर यांचं इथे आगमन होते. आज नक्कीच प्लेइंग 11 मध्ये बघायला मिळतील. नेक्स्ट मॅच बिग मॅच आणि यावेळेला एक मोठा फटका बघायला मिळतोय. भूपेश घरतच्या बॅटमधून षटकार येतोय आणि सचिन घरत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. तर चेंडू द्यायचा आहे. फारशा भारी वाटत कुठेच्या की तुम्ही. थँक्यू डीजी थँक्यू. पनीर चिल्ली आली असेल कपिलची तर इकडे पाठवायची आहे. यावेळेला आपण बघतोय शेलबाद होताना अमित वजेचं कौतुक करावं लागेल. काय फिटनेस आहे अमित वजेचा, जबरदस्त अप्रतिम. धन्यवाद पनीर चिल्ली आल्याबद्दल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे आपण बघतोय सुरेख फटका बघायला मिळतोय. संदेश पाटील माकणेवरून आहेत. जय मल्हारचे सर्वेसर्वा आणि माकणे प्रीमियर लीगची जेव्हा फायनल मारली ना तेव्हा संदेश पाटील यांचा डान्स बघण्यासारखा होता. काही जबरदस्त मात्र खेळ केला होता जय मल्हार. आणि इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दिलीपचा चेंडू निर्धाव निघून जातोय. पुन्हा एकदा यतीन वसे गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतात. राईट आर्म माफ करा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मिस्टर यतीन वसे. अव्वळेला मात्र संदेशच्या बॅटमधून एक धाव येताना आपण बघतोय. जय मल्हार माखणेकडून संदेश दुहेरी धाव संख्या करताना अमित वजे चांगलं बॅकअप आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज आहेत आतापर्यंत संदेशने दोन चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय एक धाव येताना संदेशच्या बॅटमधून.
या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय दिलीपच्या बॅट मधून. 4 धावा. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि दिलीपने आपलं काम केलंय. संघ व्यवस्थापनाने जो विश्वास दाखवला होता 1 डाऊनला आणून तो सार्थ ठरवलेला आहे. इथे काय फटकेबाजी करतायत दिलीप पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपण बघतोय. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय आणि इथे फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण उर्वी डीजेला. DJ भारत धरमपुर. थँक्यू डीजे थँक्यू. कबड्डीला यतीन इथे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. यतीन वजे यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अग्री प्रीमियर लीग मध्ये नक्कीच या 40+ एक 5 ते 10 खेळाडू तर नक्कीच जातील यात काही शंका नाही. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल सुटतोय. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा येताना निवास पाटील बहाडोलीचे खेळाडू आहेत आणि क्षेत्ररक्षण करतील फेकतील. तोपर्यंत आपण बघितलं तर बघा क्लोज कॅमेरा निवास पाटील यांच्यावर आहे. तर 300 रुपये भरले त्याचा फायदा झाला. तर इथे आपण बघतोय एबीएन वॉरियर्स दिवेकरपाडा 47 धावांनी हा सामना जिंकलेला आहे.